आता मागू नका, आता संघटन उभं करूया आणि नंतर पद मागूया. हा बावनकुळे साहेबांचा उद्देश पूर्णपणे सफल झालेला दिसतोय. बाबांचा संदेश घेतला ना, श्रद्धा आणि सबुरी घेतला की नाही? अजून मनापासून येत घेतला की नाही? काही जण हो आणि हो असं करत आहे. मला असं वाटतं की बाबांचा संदेश तर आपण घेऊन जाऊ, पण संघटनेचा जो संदेश आहे की आपण इतकं घवघवीत यश मिळवलंय, हे यश मिळवल्यानंतर काही जणांच्या मनात प्रश्न येतो की आता काय उरलंय, एवढं तर जिंकलो आपण. आणि खऱ्या कार्यकर्त्याच्या मनात येतो की निवडणूक जिंकणं, निवडणुकीत विजय मिळवणं हा उद्देश नाही, तर विजय मिळवल्यानंतर या महाराष्ट्रासाठी काही करून दाखवणं हे आमचं लक्ष्य आहे आणि त्यासाठी आम्हाला पुढे जाऊन काम करायचं आहे. केवळ मिळवणं नाही. वी आर नॉट द अचिव्हर्स, वी आर द परफॉर्मर्स. महाराष्ट्र आणि या सगळ्या जागा जिंकल्यानंतर पुन्हा ते आता आपापसामध्ये ठरवून की कसं भाजपची राष्ट्रवादी विचारधारा या देशातनं, या राज्यातनं संपवायची, यासाठी सगळे कामाला लागले आहेत. आता विरोधक पक्ष म्हणून लढवत नाहीत, तर जे कधी आपल्याला शिवसेनेचे माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुसलमानांबद्दल असं काही बोलून मतांसाठी लोटांगण घालतील असं वाटलं होतं का? पण सगळ्या शक्ती आता एकत्र येत आहेत. आशिषजींनी म्हटलं की अर्बन नक्षल्स असतील, वेगळ्या प्रकारचे कम्युनिस्ट असतील, हे सगळे त्यांच्या विचारधारा काही असो, वेळोवेळी एकमेकाला विरोध केलाय, लाथा घातल्यात, पण सगळे एकत्र येऊन भाजपचा हा विजयी रथ थांबवायचा प्रयत्न करतायत. आणि त्यावेळी ज्या आपल्याला विजय प्राप्त होतो, तो विजय प्राप्त झाल्यानंतर आपण शांत न बसता त्यातनं काही चांगलं परफॉर्म करायचं आहे. त्यासाठी आपण खऱ्या अर्थाने कामाला लागणार आहोत. जर चांगलं परफॉर्म करायचं असेल तर आपल्याला संघटना तशी नीट बांधावी लागेल. समर्थन मिळालंय, लोकांनी आपल्याला स्वीकारलंय, पण हे समर्थन जे स्वीकारलेलं आहे त्याला सक्रिय रूपात आणायची जबाबदारी मला असं वाटतं की आता आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांवर आहे. माननीय प्रमोदजी महाजन यांनी एक मागे गोष्ट सांगितली होती, मला आठवतं की छत्रपती शिवाजी महाराज वेश पालटून ज्यावेळी काही सर करून वेश पालटून आपल्या दुसऱ्या स्वारीवर जात होते, त्या एका घरामध्ये जे जेवायला बसले ते आणि त्यांच्या बरोबरचे काही मावळे, तर त्या घरातल्या माऊलीने सगळ्यांना भात वाढला आणि नंतर त्याच्यावर वरण आणून दिलं. तर महाराजांच्या पानामध्ये भात असा होता आणि त्या वरण सोडल्यानंतर सगळं ते वरण पसरलं गेलं. ती माऊली म्हणाली, तू तर आमच्या शिवबासारखा आहे. महाराजांनी विचारलं, कोण, काय झालं? ते म्हणले, शिवबा एकावर एक गड सर करतो, पण सर केलेला गड त्याची तटबंदी करत नाही. हे शिवबानी, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या महिलेकना शिकलं की आपण मिळवलेला विजय हा तटबंदी करून ठेवला पाहिजे. शत्रूला पण आत प्रवेश करता पुढच्या 25 वर्षात येता कामा नये, यासाठीची सुरुवात आपल्याला करायची आहे.
आणि मगाशी माननीय बावनकुळे साहेबांनी उल्लेख केला की सदस्यता मोहीम ही आपल्याला सुरू करायची आहे. महाराष्ट्र, झारखंड, हरियाणा, जम्मू काश्मीरच्या निवडणुका होत्या, त्यामुळे ते वगळता आपण सदस्यता मोहीम देश पातळीवर सुरू केली. ज्यावेळी आपण सदस्यता मोहीम सुरू केली तर 50 दिवसात 11 कोटीचा आकडा आपण पार केला, जो 2014ला त्याला 6 महिने लागले होते. 2024ला आपण 50 दिवसात तो आकडा पार केला आणि आज आपण 13.5 कोटी पर्यंत आलो आहोत. महाराष्ट्र, झारखंड, हरियाणा अजून चालू आहे. आणि हा 11 कोटीचा आकडा जो झाला, याचं खरं कारण असेल तर कार्यकर्त्याने जीव तोडून, म्हणजे छत्तीसगड मधल्या एका कार्यकर्त्याने तो खेड्यावर गेला आणि खेड्यामध्ये गेल्यानंतर नेटवर्क मिळत नव्हतं, तर त्याने गावात ज्यांना सदस्य करायचे असे 50 लोक गोळा केले. तो एकेकाचा फोन घ्यायचा, झाडावर चढायचा, तिथे नेटवर्क यायचं, तिथून नंबर फिरवायचा 8800002024. मग तिथे त्याला मेसेज यायचा, मग तो पुन्हा खाली यायचा, तो फॉर्म भरून घ्यायचा, पुन्हा वर जायचा. असं जवळजवळ 1000 वेळा खालीवर करून त्याने 500 सदस्य त्या गावामध्ये केले. या मेहनतीमुळे 11 कोटी झाले. मध्य प्रदेशमध्ये तर एका सरपंचाने आपल्या एका बाजूच्या खेड्यावर वेळ दिली होती की मी उद्या सदस्यतेला येतो. तो त्याची मोटरसायकल घेऊन निघाला. प्रचंड पाऊस पडत होता, पुलावरनं पाणी चाललं होतं, तरी पण म्हटलं वेळ दिली तर गेलं पाहिजे, रद्द नाही केला. तो पुलावरनं जात असताना पाण्याचा लोंढा आला, तो वाहून गेला. वाहता वाहता अचानक एका झाडाला अडकला. 4.5 तास त्या झाडावर बसून राहिला. पाणी ओसरल्यानंतर उतरला, घरी नाही गेला, त्या गावात जाऊन सदस्यता करून आला. हे असे कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाचे आहेत, म्हणून 50 दिवसात 11 कोटी होत आहेत. आणि महाराष्ट्रातल्या उरलेल्या 8 दिवसात 45 लाख झालेले आहेत. तर 1,05,00,000 म्हणजे प्रत्येक विधानसभेत रोज 5,000 सदस्यता उद्यापासून झाली तर बावनकुळेंनी केंद्रात दिलेला शब्द हा खरा ठरला असं होईल. आणि त्यासाठी आपल्याला पुढच्या 8 दिवसात काम करायचंय. मला असं वाटतं की काम करताना सांसद से सरपंच, खासदार, मग आमदार, त्यात मंत्री पण आले, मग माजी नगरसेवक, माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी महापौर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, सरपंच, नगरपालिका सदस्य, असे सगळ्या जनप्रतिनिधींनी आपल्या मतदारसंघाचं लक्ष काय असेल हे ठरवलं पाहिजे. आणि ते आपले संघटन प्रमुख विक्रांत पाटलांना कळवलं पाहिजे. ते सरलवर आपण अपलोड केलं पाहिजे. मी जर खासदार आहे, मी जर आमदार आहे, मी जर मंत्री आहे, मी जर माजी नगरसेवक आहे, मी माजी जिल्हा परिषद सदस्य आहे, मी माजी नगरपालिका सदस्य आहे, माजी पंचायत समिती सदस्य आहे, मी माजी सरपंच आहे, तर माझ्या मतदारसंघात मी किती सदस्य करणार हे आपण आज जाताना नक्की केलं पाहिजे. आणि त्यासाठी पुढे जाऊन आपण 8 दिवस काम करायचं आहे. हे जसं लोकप्रतिनिधींचं आहे तसं प्रदेश अध्यक्षापासून शक्ती केंद्र प्रमुख पर्यंत इथे तर मंडल अध्यक्ष आलेले आहेत, मंडल पदाधिकारी आले आहेत. त्यामुळे प्रदेश अध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी, महानगर अध्यक्ष, महानगर पदाधिकारी, जिल्हा अध्यक्ष, जिल्हा पदाधिकारी, मंडल अध्यक्ष, मंडल पदाधिकारी, या सगळ्यांनी माझ्या क्षेत्रामध्ये, मी राष्ट्रीय महामंत्री आहे, मी बिहारचा प्रभारी आहे, तर मी बिहारमध्ये किती सदस्यता करेन हे मी माननीय नड्डाजींना लिहून दिलं होतं. असं मी जिथला अध्यक्ष आहे, महामंत्री आहे, त्यातून माझ्याची जबाबदारी आहे,
त्या ठिकाणी किती सदस्यता पूर्ण करणार हा आकडा संघटनेतल्या पदाधिकाऱ्यांनी करणं गरजेचं आहे. आमदारांनी प्रामुख्याने आता झालेल्या निवडणुकीत 50% पेक्षा कमी पडलेले मतं असणारे बूथ कोणते ते लिहून काढले पाहिजेत आणि त्या बूथवर पुढचे 4 दिवस आपण सदस्यता विस्तारक पाठवू शकतो का, त्याला काही मदत करायला ती मदत करावी. पण जे 50% पेक्षा कमी मतं पडलेले बूथ आहेत ते येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये 50%च्या वर नेण्याची जबाबदारी या सदस्यतेतना पार पाडली जाऊ शकते. त्याची आपण तयारी करणं सगळ्यात गरजेचं आहे. ज्या सामाजिक वर्गात आपण कमी आहोत, इथे या जाती वर्गाची मतं पडली पण ही थोडी कमी पडली, अभ्यास करा. त्या सामाजिक वर्गात जाऊन सदस्यता केली पाहिजे. महिला असतील, युवक असतील, शेतकरी असतील, या सगळ्यांच्याकडे आपण सदस्यता पुढच्या 8 दिवसात करून 1.5 कोटीचा आपल्याला आकडा जर पूर्ण करायचा असेल तर दररोज 12,50,000 सदस्य आपल्याला केले पाहिजेत. जिंकलेल्या 134 विधानसभा फक्त पकडल्या तर प्रत्येक जिंकलेल्या विधानसभेत रोज 9,000 झाले पाहिजेत आणि जर सगळे 288 पकडले तर सुमारे 5,000 झाले पाहिजेत. हे सगळी टार्गेट का ठरवावीत, ही आकड्याचे लक्ष का ठरवले पाहिजेत. तर जुन्या काळामध्ये रेल्वे कधीच वेळेत येत नव्हती. अनेक वेळा लोक विचारायचे उतरल्यावर स्टेशन मास्टरला, तुम्ही रेल्वे वेळेत आणतच नाही तर रेल्वेचं टाइम टेबल कशाला लावता. तो स्टेशन मास्टर म्हणला, साहेब रेल्वेचं टाइम टेबल लावल्यामुळे रेल्वे किती उशिरा आली हे आम्हाला कळतं. तसं जर तुम्ही तुमचं लक्ष ठरवलं तर आज 5,000 व्हायला पाहिजे होते, 3,500 झाले. याचा अर्थ उद्या 6,500 करायचेत हे आपण सकाळी ठरवू शकता. हे असं योजना करण्याची गरज आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आपल्याला संघटन पर्वामध्ये सदस्यतेचं 1.5 कोटी टार्गेट पूर्ण केलं की मग सक्रिय सदस्यता, मग बूथ गठन, मग मंडल गठन, जिल्हा गठन, त्यातनं प्रदेशाचं आपण गठन करणार आहोत. ही प्रोसेस थोडी आता सांगत नाही कारण पहिल्यांदा 8 दिवसात आपण ही सदस्यता जी आहे ती आपण काही करून पूर्ण करूया आणि ती पूर्ण करण्यासाठीचं लक्ष पुढचे 7 दिवसाचं आपल्याकडे आता आहे. दुसरा एक मोठं अभियान देशभरामध्ये आपण चालवतो आहोत, संविधान सन्मान अभियान, घटनेचा सन्मान अभियान. घटनेच्या स्थापनेला 75 वर्ष पूर्ण झाली. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या लोकांनी घटनेचा सगळ्यात चुकीचा वापर केला, ज्या लोकांनी भारतरत्न माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सगळ्यात जास्त अपमान केला, त्यांनी प्रचार करून आपल्याला आरोपीच्या पिंजऱ्यात टाकलं होतं. तर या घटना सन्मान अभियानामध्ये, संविधान सन्मान अभियानामध्ये आपल्याला घराघरात जाऊन वास्तव सांगितलं पाहिजे. जर माननीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसते तर घटनेतलं 370 कलम आपल्याला काढता आलं नसतं. कारण नेहरूंना 370 कलम कंपल्सरी करायचं होतं. माननीय बाबासाहेबांच्या आग्रहाखातर ते टेम्पररी झालं. काँग्रेसच्या सगळ्या नेत्यांचा आग्रह होता की घटनेमध्ये उल्लेख करा की धर्माच्या आधारे आरक्षण दिलं पाहिजे. बाबासाहेबांनी विरोध केला की धर्माच्या आधारे नाही मिळणार आरक्षण, त्यामुळे घटनेमध्ये धर्माच्या आधारे आरक्षण नाही, जे काँग्रेसला आज आणायचा विचार आहे. मला असं वाटतं की अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या काँग्रेसने भारतरत्न माननीय बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणाऱ्या केल्या आहेत. परवा भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या अंत्यविधीच्या जागेवर काँग्रेस मोदींवर आणि आमच्या सगळ्यांवर टीका करत होती. पण ज्यावेळी माननीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं निधन दिल्लीत झालं
त्यांच्या फॉलोअर्सची इच्छा होती की जसं केंद्रीय नेत्यांच्या तिकडे जात तिथे बाबासाहेबांचे अंतिम संस्कार व्हावेत. जवाहरलाल नेहरूंनी बाबासाहेबांचं पार्थिव मुंबईला न्यायला लावलं. जवाहरलाल नेहरूंनी 6 महिन्यात माई आंबेडकरांना त्यांच्या घरातनं सरकारी बंगल्यातनं बाहेर काढलं. कुटुंबियांना हे लोकांपर्यंत जाऊन सांगितलं पाहिजे. मला आठवतं की ह्या गोष्टी आपल्याला माहिती नसतात, आपल्या बोलण्यामध्ये येत नाहीत. या सगळ्याची माहिती मला असं वाटतं आपल्या सगळ्या जिल्हा स्तरावर, मंडल स्तरावर ही सगळ्या गोष्टी आपण पोहोचवणार आहोत. मी 2013-14 आपला आरपीआय बरोबर युती झाल्यानंतर एका आरपीआयच्या महामेळाव्यात मी गेलो होतो आणि तिथे त्यावेळेचा मी विरोधी पक्षनेता म्हणून भाषण केलं आणि भाषण केल्यानंतर भरपूर टाळ्या वगैरे पडल्या. मी नंतर अविनाश महातेकर साहेबांना म्हटलं की साहेब भाषण कसं वाटलं? त्यावेळेला जोरात झालं, चांगलं झालं, पण आमच्या लोकांच्या हृदयाला भिडलं नाही. म्हटलं का? त्यावेळेला तुमच्या भाषणामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, विवेकानंद, सावरकर, लोकमान्य टिळक सगळ्यांची उदाहरणं आली, पण माननीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुल्यांची उदाहरणं आली नाहीत. तर ती आमच्या लोकांपर्यंत त्याच्याशिवाय पोहोचत नाही. आणि त्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या बाबत जर हे असेल, या सगळ्या वास्तव गोष्टी आपण जाणून घेतल्या पाहिजेत. काँग्रेस कसा खोटा प्रचार करतं. भंडाऱ्याला बाबासाहेबांना हरवलं यांनी, कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीमध्ये जायला दिलं नाही यांनी, त्यांना पाठवलं डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींनी. हे सगळं घराघरात जाऊन सांगितलं पाहिजे. या अभियानामध्ये हे आपलं लक्ष असलं पाहिजे. आम्ही सच्चे आहोत. घटनेची पायामली कशी होते? अलाहाबाद हायकोर्टाने माजी पंतप्रधान माननीय इंदिराजींच्या विरोधात निकाल दिला. निकाल दिल्यानंतर गुरुवारी लोकसभेमध्ये बिल पारित होतं की सर्वोच्च न्यायालयाला किंवा कुठल्याही न्यायालयाला अधिकार असणार नाही. ते शुक्रवारी राज्यसभेमध्ये पारित होतं. मग ते शनिवारी 15 विधानसभात पारित व्हावं लागतं. ते 15 विधानसभांमध्ये पारित झालं आणि रविवारी राष्ट्रपतींनी सही केली. मी प्रश्न विचारला त्यावेळी, ज्यावेळी मला कळलं त्यावेळी, की एवढं घाई का सगळ्या प्रत्येक गोष्टीची? कारण सोमवारी सुप्रीम कोर्टामध्ये केस लागली होती. इतकं घटनेची पायामली या काँग्रेसवाल्यांनी केली आणि आपल्यावर आरोप ठेवतात. तर हे वास्तव जाऊन आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. त्यामुळे आपल्याला या सगळ्या संघटन पर्वच्या काळात सुद्धा अमित गोरखे याचे प्रमुख आहेत, आपल्या विभागाचे प्रमुख आहेत, त्यांनी सविस्तर कार्यक्रम पाठवलाय. मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी आपल्याला पुढच्या येत्या 12 ते 25च्या पंधरवड्यामध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टी करायच्या. ज्या जिल्हा मंडळ स्तरावर कार्यकर्त्यांसमोर संबोधन असेल, प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक सभा असेल. महाराष्ट्रामध्ये या सभेसाठी माननीय अमितभाई, माननीय नड्डाजी, माननीय गडकरी साहेब, माननीय राजनाथजी असे काही केंद्रीय नेते आणि राज्यातले आपले नेते प्रत्येक जिल्ह्यात जाणार आहेत. बुद्धिजीवींचं संमेलन आपल्याला आयोजित करायचे आहेत आणि 25 तारखेला बूथवर संविधानाचं प्रिअँबल आणि डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल तिथल्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन वाचायचं आहे. असं एक अभियान आपण यातलं दिलंय. तिसरं एक अभियान मगाशी माननीय नितीन गडकरी साहेबांनी उल्लेख केला की 1980ला माननीय अटल बिहारी वाजपेयींनी मुंबईच्या अधिवेशनात म्हटलं होतं की अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा. 6वीला होतो. देशाचे पोलादी पुरुष गृहमंत्री आदरणीय अमितभाई शाहचं या ठिकाणी आगमन होत आहे. जोरदार टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करूया.